छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असून महसूल विभागाच्या वतीनं या सेवा पंधरवड्यात 3 टप्प्यात राबविण्यात येणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यात 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंत पांदन रस्ते विषयक मोहीम राबविण्यात येणार आहे। तसेच दुसऱ्या टप्प्यात 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत सर्वांसाठी घरे या योजनेमध्ये नगर परिषद किंवा ग्रामीण भागातील 1/1/2011 पूर्वीचे रहिवासी प्रयोजनासाठीचे अतिक्रमण नियमाकुल करायचे आहे। तसेच तिसऱ्या टप्प्यात 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये जनसंवाद राबविण्यात येणार असून यात 125 अंतर्गत निर्गमित आदेशाची तपासणी, जिवंत सातबारा मोहिमेत मयत असलेल्या खातेदारांच्या वारसाची नोंद करावयाची आहे। तसेच विशेष म्हणजे गाव तिथे स्मशानभूमी या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात ज्या गावांमध्ये स्मशानभूमी नाही अशा गावातील नावांचा शोध घेऊन शासनाच्या वतीने तेथे जागा उपलब्ध करून स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अचलपूर बळवंत अरखराव तसेच अचलपूरचे तहसीलदार संजय गरकल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। तुमचे न्यायालयात आहेत आणि दिवाणीमध्येही चालू आहे, तर हे जे नवीन रस्ते तुम्ही काढणार आहेत तर याने खटले वाहतील का नाही? त्या अनुषंगाने आहे की नकाशावर काही रस्ते आहेत, बरोबर, काही रस्ते वापरात आहेत परंतु त्याची नोंद नकाशावर नाही। त्या नोंदीची आपण त्या रस्त्याची नोंद आपण नकाशावर करणार हा कार्यक्रम। उलट खटले कमी होण्याच्या दृष्टीनेच ही मोहीम आहे। खटले का होतात की याच्यामध्ये क्लिअरिटी नाही आहे की कुठला रस्ता हा योग्य आहे अयोग्य आहे, त्याला दमडी आहे का नाही। हे एकदाच कायमस्वरूपी काम होईल। कदाचित थोडेसे तुम्ही म्हणता की एखादा खटला सुरू होऊ शकतो त्याने, परंतु याला आपल्याला तर्कसंगत पद्धतीने समोर जाऊन कायदेशीर त्याला आपल्याला अधिष्ठान द्यायचं आहे आणि म्हणून ते खटले जर लॉंग रनमध्ये जर विचार केला तर ते कमीच होणार आहे। गावामध्ये जे काही त्या नकाशामध्ये रस्ते आहेत एवढंच म्हटलंय, स्थानिक चौकशी करून वारसाची नोंद करावी। म्हणजे गावात आपण गेलो, सांगितलं किंवा सकाराम समजा XYZ सकाराम माहीत आहे, त्या गावात जावं, त्यांनी पारावर बसावं, चौकशी करावी, सकारामला किती मुलं आहेत, किती मुली आहेत, पत्नी आहे, हे सगळं त्यांनी घ्यावे। पोलीस पाटलाचा दाखला घ्यावा, मृत्यूचा दाखला घ्यावा आणि त्याच्या आधारे नोंद चावडी वाचन करून स्थानिक चौकशी करायची आहे ग्रामसेवक मंडळाधिकाऱ्यांनी आणि नोंद करायची। अचलपूर नगरपालिकेचे जशी चर्चा केल्याप्रमाणे 1964 लोकांची यादी निश्चित केली जे अतिक्रमणधारक आहे आणि या सगळ्यावर आता या कालावधीमध्ये निर्णय मुद्दा आपला असा आहे की नगरपालिका हद्दीतील पात्र अतिक्रमणधारकांची जागा नियमानुसार होईल। ग्रामीण भागातलं बी करणार ते व्हिडिओ साहेबांना गावठाणातील जे काही अतिक्रमण आहे गावठाणातील ते सुद्धा झालेले आहे। या कालावधीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात करणार। 1/1/11च्या पूर्वीचं असं जुनं 1/1/11 नंतरचं नाही ते आपल्या तालुक्यात 33 गावं अशी आहे की त्या ठिकाणी स्मशानभूमी तिथं जागा नाही आहे, तिथं काय प्रयोजन? ज्या गावात स्मशानभूमी नाही त्या ठिकाणी लगत जी काही शासकीय जमीन आहे त्या गावाला लागून इकलाच असेल, सरकारी जागा असेल, त्या जागेमधली काय जागा आम्ही स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतीला घेऊ, जेणेकरून त्या ग्रामपंचायतीला पंचायत समितीला त्या ठिकाणी तो शेड बांधता येईल। जी योजना आहे शेड बांधायची ती सुद्धा त्यांना त्याच्यामधून करता येईल।